आज ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची मातोश्रीवरती बैठक. विधानसभा विरोधी पक्षनेत्यासंदर्भामध्ये सुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांची नावं विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत. दापोलीमध्ये ठाकरेंच्या सेनेला धक्का. उपनगराध्यक्ष खालिद रखांगे आणि शिवानी खानविलकर यांच्यासह 6 नगरसेवकांचा आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश. योगेश कदम यांच्या उपस्थितीत सोहळा. कोणाला कुठे असुरक्षित वाटतं आणि कुठे सुरक्षित वाटतं यावरून नेत्यांची, कार्यकर्त्यांची धडपड सुरू असते. ही धडपड बदलाची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पक्ष फोडाफोडीनंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचं भाष्य. ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत आज नाशिकमध्ये. पक्षातील गटबाजी आणि गळती रोखण्याचे संजय राऊत यांच्या पुढे मोठे आव्हान. आज काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार आढावा बैठक. मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याचा धमकीचा मेसेज. पाकिस्तानी नंबरवरून मुंबई वाहतूक पोलिसांना धमकी. वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेलच्या कार्यकारिणी बरखास्त होणार. एबीपी माझाला सूत्रांची माहिती. संघटन मजबूतीसाठी वेगवेगळ्या सेलच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडीवरती प्रदेश अध्यक्षांचं काम सुरू. नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार. नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का. माजी आमदार मोहन हंबर्डे आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. मात्र प्रवेश सोहळ्याच्या बॅनरवरती मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो गायब असल्यानं चर्चेला उधाण. काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे आपला पराभव. राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेशाच्या आधी काँग्रेसचे नांदेडचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरती फोडलं पराभवाचं खापर. स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडे अटकेत. मध्यरात्री गुणाड गावामधून पुणे पोलिसांनी केली अटक. पुणे बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्ता गाडे सध्या पुण्यातल्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीमध्ये. आरोपीला गुणाड गावातून पुणे क्राईम ब्रांचने केली अटक. स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेची पोलिसांकडून चौकशी. आरोपीला कोर्टात हजर करण्याच्या आधी लष्कर पोलीस ठाण्यातील कोठडीमध्ये चौकशी. आरोपी दत्ता गाडेची ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय चाचणी. पुणे पोलीस आरोपीला आज शिवाजीनगर कोर्टात हजर करणार. घटना घडली तेव्हा कोणताही प्रतिकार झाला नाही. स्वारगेट घटने प्रकरणामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वादग्रस्त वक्तव्य. प्रतिकार झाला असता तर लोक धावून गेले असते. पोलिसांना पाठिंबा देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य. गृहराज्यमंत्री यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. भाजपचे आमदार परिणय फुके यांच्याकडून योगेश कदम यांची पाठराखण. पीडितेला 100% न्याय मिळणार, परिणय फुके यांनी व्यक्त केला विश्वास. गृहराज्यमंत्री दिव्य आहेत, शांततेमध्ये बलात्कार पार पडला, हे गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य. संजय राऊत यांच्याकडून योगेश कदम यांच्या वक्तव्याचा निषेध. ज्या गुंडांची पुण्यामध्ये ओळख परेड पार पडली त्याच गुंडांनी निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीला मदत केली. संजय राऊत यांचा आरोप. याच गुंडांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं, राऊतांचं वक्तव्य. पालकमंत्री अजितदादा पुण्यातच का सगळ्या गोष्टी घडतायत? संजय राऊत यांचा सवाल. पुण्यात राजकीय वरदहस्त लाभलेले अनेक गुन्हेगार, राऊतांचा दावा. स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये सुरक्षा व्यवस्थापन आढावा बैठकीचं आयोजन. रुपाली चाकणकर यांची एक्सपोज करत माहिती. स्वारगेट डेपो मॅनेजर, पुणे शहर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. वारंवार घडत असलेल्या बलात्काराच्या घटना, हे सरकारचं अपयश. महिलांना सुरक्षा पुरवण्यात सरकार अपयशी. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांची सरकारवरती टीका. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या मूळ हिंदी कवितेच्या मराठी अनुवादित गीताचा प्रकाशन सोहळा. कार्यक्रमामध्ये संगीतकार श्रीधर फळके यांच्यासह अनेक मान्यवर होते उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.